भारत माता की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू धर्म की जय, जय भवानी, जय शिवाजी। शक्तिमान हिंदू राष्ट्रांगभूता गुड मॉर्निंग। उठले आता हे निखिल उठ। रिमिक्स आपलं कसं आहे रिमिक्स मला रिव्ह्यू द्या आल्यावर तर सकाळ झाली इथं ट्रेन थांबलेली आहे। काय साठी थांबली रे ट्रेन? खूप वेळ झाला ट्रेन थांबली इथं। आम्ही आता सगळे खाली उतरलो इथं। सगळे पोरं आपले इथं उतरलेत। सिग्नल नाही वाटते ट्रेनला। आपलं कोणता डबा आहे? S7 काय पाहिजे का नाश्ता बिस्टा काय तुम्हाला? आपलं कुठे डब्बा? रॉबर्ट काय पाहिजे का तुला? तू इथं झाकण नाही लावलं का? काय आलं रे? काय आलं? काय आलं? आम्ही साऊंड लावला होता तर एका पोराने परत महाराष्ट्रात फोन लावला होता। महाराष्ट्रात फोन लावून म्हणतोय पोरं खडकीतले पोरं साऊंड वाजवायला लागला। आता आम्ही एन्जॉय करायला आलोय तर साऊंड वाजवणार ना। तर आदित्य म्हटलं जा कंप्लीट करायची काय करायचं। त्याचा उपास आहे आज। त्याचा उपास आहे आज। गाडी परत एकदा थांबली। पळालेत परत एसच्या डब्यात हागायला चाललेत। ट्रेन थांबते कोणतं हे स्टेशन? टिमरनी मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आपण आलोय आता इटारसी जंक्शन। अड्डा बॉयज ॲट इटारसी जंक्शन। जबलपूर यायला अजून 30 किलोमीटर आहे। सगळे यात्री आहेत चालले प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी। तिकीट कन्फर्म नाही आहे तरी पण उभं राहून बसून जागा मिळेल तशी प्रवास करतात ते। लोकल है उधर का बोल
बोलना साला तू। आपका नाम क्या है भैया जी? मेरा नाम अमन। आप कहाँ से हो? प्रयागराज प्रयागराज से। हाँ। स्वयं प्रयागराज से? नहीं स्वयं नहीं, उससे 15 किलोमीटर पीछे रहते हैं। हाँ। अभी कैसा है हमारा भाग्य है, 144 साल के बाद ये हम देखने के लिए मिल रहा है और हमको टिकट भी मिल रहा है। हाँ। मिल रहा है। तू भी कुछ बोलेगा, ड्राइवर आदमी कहाँ जाता है मेरे को क्या पता है। इधर साला मुंह करके बोल। तो देखने के लिए क्या अच्छा जगह है प्रयागराज की? प्रयागराज को देखने के लिए वो अच्छा जगह वही है प्रयागराज का, बढ़िया मंदिर संगम। बजरंगबली चले जाइए, हाँ। गंगा चले जाइए, जमुना, तीनों जिधर मिलन होता है संगम में, उधर वो भी आपको देखने के लिए अच्छा लगेगा। गंगा जमुना सरस्वती मिलती है। उधर से वाराणसी जाने के लिए क्या इजी रहेगा? वहाँ से आपको जाने के लिए बहुत रहेगा ना, बोट रहेगा, सब रहेगा ना। वाराणसी बोट जाती क्या डायरेक्ट हाँ। प्रयागराज से? हाँ। कितना भाड़ा लेती है वो? लेकिन अभी कहाँ है, मेला है ना, तो थोड़ा बढ़ाए हो, बात की बात है। कितना टाइम लगता है? उसमें ज़्यादा टाइम नहीं लगेगा, आपको आधे घंटे में पहुँचा देगा। प्रयागराज से वाराणसी हाँ। बाय बोट? हाँ। हाँ क्या? और बताओ। ठीक है, देखते हैं फिर हम वैसे ही बोट से ही जाएंगे फिर हम लोग। हाँ, बोट से जाओगे सही रहेगा। हाँ। अगर आपको और समय में लगाना हो तो फिर वो एक बोट और होती है, वो हाथ से चलाते हैं। हाँ। उससे जाओगे तो थोड़ा समय घूमते फेरी बोट रहती है ना वो? हाँ। कितने टाइम से रहती है और कौन से घाट से निकलती है वो? वो गंगा से जमुना से इधर से भी जाएगा। पूरा संगम घुमा के लेके जाएगी पूरी संगम आपको घुमाते हुए ले जाएगी। वाराणसी को डायरेक्ट? पूरा संगम घुमाते ले जाएगी, गंगा जमुना सरस्वती घुमाते हुए आपको ले इधर जाएगी। तीनों का संगम होता है ना, गंगा जमुना सरस्वती, उधर पूरा घुमा के, जिधर बजरंगबली पड़े आए उधर भी घुमाएगा, पूरा 1-1.5 घंटा लगाएगा वो। हाँ। धन्यवाद भैया जी। काय झालं? भूषण ये ना बाहेर, काय आलं? भूषण बाहेर भाऊ आहे ना. काय आलं भाऊ? जेवण मिळणार आहे का नाही आज? नाही मिळणार, काय करायचंय? मी भेळ वगैरे खातो. काय कुणाला काय प्रॉब्लेम आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे? हा जेवत नाही, हा प्राणी जेवत नाही. नेक्स्ट स्टेशन आपलं जबलपूर आहे. अरे 1 वाजल्यापासून ऐकतोय मी. अब भी आएगा, अब भी आएगा. ट्रेन निघणार आहे लगेच. हा, जबलपूरला आपला पिझ्झा येणार आहे, सगळ्यांना पिझ्झा खायचा आहे. निखिल चव्हाण काय झाले इकडे यार? काय कळलं ना आता. उठायचंय, बसायचं का झोपायचंय? घरी जाऊ का येऊ का प्रयागराजला जाऊ का झोपू? हॅलो. आत्ताच या साहेबांनी सांगितलं आपल्याला प्रयागराजला खूप गर्दी आहे. कशी आड असतो आपला. भूषण काय मागवलंय? त्याच्यावरून आपण पडेल एक जाऊ दे त्याला. 11 नंबरला जाऊ दे ना एक. आता हे फोडलेलं ठेव इथं. हे खोल. घ्या गुलाबजाम तर खावा आता. एक खावा. घे रे बाबा, चमचे दे सगळ्यांना आता. हे रोनक, हे बघू काय काय असते. हे बघू त्यात काय जरा आपलं हे दाखवते अनबॉक्सिंग. अरे घे ना, हे चमचे दे बाटकन बाबा. चला सगळ्यांनी थोडं थोडं खाल्ले आता इथे, तेव्हा आता जरा पुरं सगळे रिलॅक्स झालेत. पण असलीवाला रिलॅक्स तर निखिल चव्हाण करतोय वरती. हा ना,
ट्रेन 39 झालेले आहे तिथं. तर 4:30 झालेत. आपण 1:30 वाजता या स्टेशनवर पोहोचणं अपेक्षित होतं आपल्याला. आपण 3 तास लेट आहे या स्टेशनवर. ट्रेन आपली 3 तास लेट आहे. 4 तास. ग्रीन सिग्नल लागलाय. आओ चलो. चला सनसेट झालाय बघून आपला. 6 बजे का टाइम सतना का था इसके. आपण आता इथं आलोय कटनी स्टेशनला. वेलकम टू यूपी. वेलकम टू. आता आपण इथं ट्रेन मध्ये तांडा घुसलाय आता. वेलकम टू यूपी. शंकर आला. इथले आता भुगा चालू झाले आपला. बहुत आ जाए पर ट्रेन में फिर ना आ जाए रे. बघा इथं काय झालंय. आला. अरे इथं आम्हालाच बसायला जागा नाही. होते का नाही झटके में जाए ना. घाबरला खालतो तो. घाबरला यार काय लावलं यार. शेवटचा दिवस आहे. कोण भेटणार आहे परवा. गाडी लावणार बाबा दुसरे काय लावले. तू कनेक्ट करायचं ना. जाऊ ना तिकडे जाऊन. कसं वाटत एन्जॉईंग ॲट महाकुंभ. रेल्वे आपली कशी एकदम मस्त कार्यक्रम चालू आहे. पण इकडं बघा माग हे असली कुंभमेळा. कॅमेरा इकडे. कसं आहे आपल्याला अड्डा बॉय झालं ना जास्त असं आरामशीर असतं. हे बाकी लोकांचे लाड नसतात आपल्याकडे. हे जे आले ना या लोकांचे लाड करत नाही. असं एकदम आरामशीर जायचं. लोक धक्के बिक्के खात कसे जातात. आता बघा मी रौनक कसा आहे चिरू टाळी तरी कसं जातोय बघा. कुंभमेळ्याला तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि तुम्ही पण जावा घ्या. लाड नाही करायचा. प्रयागराज आता 4 स्टेशन दूर आहे. गर्दी वाढत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता या ट्रेनमध्ये सकाळपासून ही ट्रेन रिकामी होती पण आता गर्दी खूप वाढलेली आहे. स्टेशन जसं जवळ येईल तशी गर्दी वाढत जाणार आहे. आपल्याला प्रयागराजला पोहोचायला तासभर अजून जाणार आहे. 1 वाजणार आहे. स्टे ट्यून फॉर अपडेट्स. हे आपली पोरं आलेत बघा. लघवीला जायचं तर स्ट्रगल इज रिअल आहे बघा. हा स्ट्रगल बघा. पण प्रत्येकाला प्रयागराजला जायचंय. तिकडे दाखव. एक माणूस आमचा राहिला. तर खूप गर्दी आहे. तर आपापली काळजी घ्या. या गर्दीत येणं टाळा. आला ग माझा वाघ आला. अरे ये अरे ये चिनू ये. एक झलक बघण्यासाठी स्ट्रगल इज रिअल. ये या आपल्या बुरुजामध्ये या. बुरुज राखून ठेवलंय आपण. चिनू काची तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही मला काही नाही बोलायचं. आयुष्यात पहिल्यांदा एवढं स्ट्रगल केलं असेल. निखिल चव्हाण
तुम्ही सकाळपासून वरती चढून बसले तर खाली उतरले नाही. निखिल शिक्षक काहीतरी बोला. काय म्हणतो चलत नाही. हॅलो तर आपण आता पोहोचलोय साधना जंक्शनला आणि हे आपलं जेवणाचं पार्सल इथं आलेलं आहे. तर या बघू आपण ह्याच्यात काय आणलेलं आहे. आता रात्रीचं आपल्या मेनू मध्ये इकडं ह्याच्यात डाळ आहे, इथं भात आहे, इथं पण भात आहे, ही भाजी आहे, तिथं सलाड आहे, हे टिश्यू पेपर पण दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता गर्दी एवढी आहे. या खिडकीतून आपल्याला पार्सल आणून दिलेलं आहे. एकदम मज्जानो लाईफ चालू आहे आपलं. नीट मॅनेज आहे, कर्म चांगले आहेत, त्याच्यामुळे आपलं हे सगळं होतंय. आपल्याला तिकीट, ही सगळी जागा, हे सगळं देवाचा बुलावा आपल्याला आलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. जय हो. हे आहे आजचं जेवण आपलं रात्रीचं. 3 चपात्या आहे, भाजी आहे, भात आहे, वरण आहे, सलाड आहे, मँगो पिकल पण आहे. वा वा, नाईस, व्हेरी नाईस, गुड इनिशिएटिव्ह बाय IRCTC. थँक्यू IRCTC. प्रयागराजला आपण आता पोहोचलोय सगळे. निखिल चव्हाण चालायचंय आपल्याला. अरे तूच निखिल शिक्षक. आता 9 किलोमीटर जाऊन संगम क्षेत्राला जायचंय. 3 मिनिटं उद्याच पोहोचवणार. हो लवकरच. इथून आपण आलो डायरेक्ट. तुम्ही पडून भुगा चालू झालाय. ये ग अरे 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 पहिले पाय टाका रे, पहिले पाय टाका. कसं तुम्ही असे. हा ये या 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 या. बोलो गंगा मैया की. अरे घे त्याला चल. स्टेशन सोडा आता इथून. निखिल चव्हाणला घे, कॅच करा निखिल चव्हाणला. अगं बाया 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 बाया. रात्रीचे 12:15 वाजलेत. इथं कंटिन्यू एका मागून एक ट्रेन येत आहेत आणि इथं सगळे आपले अड्डा बॉईज. अड्डा बॉईज, जो जोश निघालो तेव्हा होता तेवढाच जोश आणि उत्साह आता पण आहे. आपले काही मुलं आपले यायचे आहेत अजून, त्यांची वाट बघायला आपण थांबलो इकडं. सगळी पोरं आली का रे. चला आता आपल्याला जायचंय सेक्टर 18 नंबरला. जय